महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 150 कुटुंबाचा एकच टोप आणि मटणाचा महाप्रसाद। उरणच्या मोठी जुई साथी परंपरेतून जपली सामाजिक समता। उरण तालुक्यातल्या मोठी जुई गावात शेती हंगामापूर्वीची साथी परंपरा संपन्न। अंधश्रद्धेच्या पलीकडे दडलंय वैज्ञानिक रहस्य। आधुनिकतेच्या युगातही आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या रूढी परंपरा किती विलोभनीय आणि शिस्तबद्ध असू शकतात याचे ज्वलंत उदाहरण उरण तालुक्यातील मोठी जुई गावात पाहायला मिळतं। दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला गावात ग्रामदैवतांचा मान राखण्याचा आणि गावाची वेस शिवा बांधण्याचा ऐतिहासिक साथ उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला। जोपर्यंत गावचा हा मानाचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतीच्या कामाला कोणीही सुरुवात करत नाहीत। ही परंपरा गावाने आजही तितक्या श्रद्धेने टिकवून ठेवली आहे। मोठी जुई गावामध्ये या परंपरेला अत्यंत कडक नियम आहेत। जोपर्यंत वेशीवर मर्याईचा मान व्यवस्थित पोहोचत नाही तोपर्यंत शेतकरी शेतीच्या कोणत्याही कामाला हात लावत नाहीत। अनावधानाने जर कोणी कामाला सुरुवात केली तर संपूर्ण गावावर देवीचा कोप होऊन काहीतरी अघोषित संकट येईल अशी गावकऱ्यांची जुनी धारणा आहे। म्हणूनच आजची नवीन पिढीही हा नियम काटेकोरपणे पाळत आहे। हा धार्मिक मान पूर्ण झाल्यानंतरच सर्व शेतकरी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपल्या शेतीच्या कामांचा शुभारंभ करतात। वरकरणी धार्मिक वाटणाऱ्या परंपरेला अत्यंत मोलाचे शास्त्रीय कारण आहे। पूर्वीच्या काळी पावसाळा सुरू झाला की पटकी, कॉलरा, हिवताप, मलेरिया यासारखे संसर्गजन्य व साथीचे आजार वेगाने पसरत असत। हे आजार गावात पसरू नयेत म्हणून पूर्वजांनी गावची वेश बांधणे ही कल्पना रूढ केली। देवीचा मान निघताना लहान मुलांना शाळेतून लवकर सोडले जायचे आणि गावकऱ्यांनी त्यावेळी आपापल्या घराचे दरवाजे बंद करून घ्यावे असा तो नियम होता, जेणेकरून संसर्गजन्य आजारांच्या काळात लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये आणि साथीचे आजार नियंत्रणात राहावेत हाच त्यामागचा मुख्य वैज्ञानिक हेतू होता। रविवार किंवा मंगळवारचा शुभवार पाहून गावचे पंच या उत्सवाचा निर्णय घेतात। गावातील 14 भजन मंडळांपैकी 7 भजन मंडळांचे 14 पंच एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात। पूर्व परंपरेनुसार ठरलेल्या एकाच विशिष्ट घराण्याला देवीची परडी डोक्यावर दिली जाते आणि समुद्राच्या ओहोटीच्या वेळी ही परडी महाकालकाईच्या मुगडीकडे समुद्राच्या मोठ्या लाटेत विसर्जित केले जाते आणि मग ओहोटीच्या पाण्यासोबतच गावातील सर्व आजारपण आणि संकटे दूर वाहून जावे अशी यामागची भावना असते। पंच जोपर्यंत गावच्या 4ही वेशीवर जाऊन 7 धान्यांचे पीठ आणि मानाचा लिंबू खड्ड्यात पुरून वेशी बांधत नाही तोपर्यंत मर्याईच्या मंदिरात अखंड घंटानाद सुरू ठेवला जातो। या उत्सवाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सामाजिक एकता। वेशीच्या या कार्यक्रमानंतर येणाऱ्या रविवारी राखणदाराला कोंबड्या बकऱ्यांचा मान दिला जातो। गावातील 150 कुटुंबांची मिळून ही साथ असते। या सर्व कुटुंबासाठी एकाच मोठ्या टोपामध्ये मटण शिजवले जाते। घारी, पापडी आणि मलिंदा या प्रसादासोबतच महाप्रसादाचे 150 समान वाटे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला घरपोच दिला जातो। अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन आरोग्याची शिस्त लावणारी आणि गावातील श्रीमंत गरिबीचा भेदभाव मिटवून सामाजिक समता एकता जपणारी मोठी जुई गावची ही साथी परंपरा आजच्या आधुनिक काळासाठी अत्यंत दिशादर्शक ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, मोठी जुई, उरण।